मित्रांनो, आपण नारायणपूरला श्री दत्ताचं दर्शन घेऊन आता बालाजीला चाललोय. पण वाटात एकदम कोकणासारखं फील. तुम्ही बघा, सगळं पाणी बघा, डोंगर बघा, ही शेती बघा, भाताची शेती सारखी शेती, भात पण लावलेलं आहे तिकडे बघा. हा हायवे रोड बघा, घाटातून जातो आणि इकडे डोंगर वगैरे बघा. सगळं सुंदर निसर्ग आहे. पुण्यापासून फक्त 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जास्त लांब नाही. एकदा इथे व्हिजिट करा, वन डे ट्रिप काढा. पूर्ण मंदिर मी सगळे दिलेले आहेत, व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघा आणि प्लॅन करा, व्हिजिट करा. कोकणात तर जा, कोकण तर आहेच अप्रतिम, पण इथं सुद्धा तुम्हाला 20 किलोमीटरच्या अंतरावर वन डे ट्रिप शनिवार रविवार तुम्ही करू शकता. हे तुम्हाला दाखवतोय. हे बघा, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. बघा हे डोंगर, ते काय निसर्ग, काय कोकणासारखा अनुभव आहे मित्रांनो. बघा, महाबळेश्वरला आल्यासारखं होईल तुम्हाला. आपण आलो आता नारायणपूर वरून केतकावळ्याला जाताना 2 किलोमीटर वर मध्ये एक छोटासा धबधबा आहे. पूर्ण निसर्ग आहे, पुरंद्याचा पायथा आहे. हळू हळू चल 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 चल, सावकाश घेऊन जा त्याला. चप्पल का नाही घातली? बरोबर. मित्रांनो बघा, पाणी ट्रिलिंग बघा, ट्रिलिंग. चला आता आपण इथून निघालो आता केतकावळ्याला जो बालाजीला, श्री व्यंकटेश महाराज की जय. चला मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कमानीतून आतमध्ये आलो. हा मंदिराकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे आणि आपण आता मंदिराकडे जाऊ. चला आधी बघा, आपलं हे बालाजीचं मंदिर आहे. पाठीमागं बघा, हुबेहूब तिकडे जसं मंदिर आहे तसं सेम मंदिर इथे आहे. चला हे बघा, सभोवतालचा परिसर बघा, अतिशय शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर आहे. मित्रांनो, दर्शनाला ही रांग लागलेली आहे. समोर रांग बघा. इथं रोज हजारो भाविक दर्शनाला येत असतात. अतिशय सुंदर परिसर आहे इथला आणि चारही बाजूने डोंगराच्या मध्ये हे प्रतिबालाजी देवस्थान आहे. एकदा इथं व्हिजिट द्या. अतिशय सुंदर आणि निसर्गाचा एकदम अनुभव येणारं मंदिर आहे. पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि सासवड सातारा रोडच्या मध्यभागी डोंगराच्या मध्ये. अवश्य भेट द्या, दर्शन घ्या मंदिराचं. हे हुबेहूब जसं ते आंध्र प्रदेशचं बालाजीचं मंदिर आहे सेम तसंच आहे प्रवेशद्वाराचं बघा. हा बालाजीचा पाण्याचा कुंड आहे बघा. महाप्रसादाचे कुपन घेतलेत आपण. आता चला महाप्रसाद घ्यायचं. पुढच्या साईडला अन्नदान आहे, तिकडं जेवणाची सोय असते. चला तिकडे पुढे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे.